ते जे बसले आहेत त्यांच्यामधील तुम्ही कुठेतरी कुणावर एखादी गोष्ट ऍड करायची आहे, कुठेतरी तुम्हाला असं वाटलं की येथे तुम्हाला सेकंड चान्स घ्यायचा आहे. मला इथे ब्लिप वाले आहेत. लास्ट टाइमच्या एपिसोडमध्ये ब्लिपला मी सर्टन कंडिशनवर बोललो होतो की मी इन्व्हेस्ट करेन. 50 लाखाची कदाचित मी तुम्हाला ऑफर दिली होती आणि त्यांना मी ही कंडिशन दिली होती की मी जेव्हा तुमच्याशी बोलेन तेव्हा तुम्ही रेव्हेन्यूचे दुसरे सोर्सेस ऍड करू शकता का. आणि मला आनंद आहे की आमचे माझ्या मते 3-4 इंटरॅक्शन झालेत. तर मला वाटतं की जर ब्लिपवाले इथे येऊन सांगतील की त्यांनी काय काय चेंजेस केले आहेत तर ते जास्त चांगलं होईल. संदेश सरांबरोबर आम्हाला जवळपास 3 भेटी करता आल्या आणि त्यानंतर बरंच डिस्कशन पण झालं. आणि आम्हाला हे सांगायचं आहे की प्रतीक, या चॅनलच्या माध्यमातून आम्ही आता अजून रेव्हेन्यू स्ट्रीम्स उघडत आहोत, ज्यामध्ये कार वॉश, कार सर्व्हिसिंगसाठी पिक अँड ड्रॉप, कारचे डिटेलिंग सर्व्हिसेस, इनफॅक्ट ऑल्जुरी सर्व्हिसेस, ज्यामध्ये कारचे जे डेकॉर्स असतात किंवा कारच्या आत जो फ्रेशनेस असतो तोही आम्ही करणार आहोत, बट विदाउट आवर ओन कन्स्ट्रक्शन अँड विदाउट आवर ओन ओनिंग ऑफ द सर्व्हिसेस. यासाठी आम्ही पार्टनर्स करत आहोत मार्केटमधील ऑलरेडी एक्झिस्टिंग प्लेअर सोबत, ज्यात आम्ही कस्टमरला त्यांच्या सोबत जोडण्याचा प्रयत्न करू. जी माझी 50 लाखांची सॉफ्ट कमिटमेंट होती तुमच्या करंट व्हॅल्युएशनला, ती मी आज रिकन्फर्म करतो हार्ड कमिटमेंट मध्ये. थँक्यू सर. थँक्यू सर. तर संदेशजी हात मिळवा मग. थँक्यू सर. थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच सर. जितकेही फाउंडर्स इकडे बसलेले आहेत हे तुमच्यासाठी पण सरप्राईज होतं, हे आमच्यासाठी पण सरप्राईज होतं. आम्हाला माहित नव्हतं की हे पण होणार. मला हे माहित नाही की तुमच्यासाठी पण काही सरप्राईज दडलेलं आहे. लेट्स होप फॉर द बेस्ट. टायटन्स दिल्लीहून आले 2 आयडियाबाज, निखिल आणि सिद्धार्थ. त्यांचं एक फिटनेस ॲप होतं, कमालीचं ॲप होतं. आमच्या टायटन्सना आवडलं देखील, पण कुठेतरी बिझनेसच्या गोष्टींमध्ये ती गोष्ट जमली नाही. काय झालं त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. तर चला बोलूया निखिल आणि सिद्धार्थला. वेलकम बॅक टू आयडियाबाज. थँक्यू. कसं वाटतंय आज तुम्हाला? छान वाटतं. छान. खूप कॉन्फिडेंट. आमचे जे दुसरे आयडियाबाज आहेत, दुसरे फाउंडर्स आहेत, ते लास्ट टाइम तुमची पिच पाहू शकले नव्हते. तर आम्ही त्यांना दाखवतो की लास्ट टाइम नेमकं काय घडलं होतं. आम्ही लॉन्च केला आहे एरिनो ॲप. रोज वर्कआउट किंवा योगा करा, तुमचे गोल्स अचीव करून एरिनो पॉइंट्स जिंका आणि त्या पॉइंट्सना रिवॉर्ड मध्ये कन्वर्ट करा. आमचा जो फोकस आहे तो कंझ्युमर फेसिंग B2C मुळीच नाहीये. 2 सेगमेंट्स आम्ही पकडले आहेत, इन्शुरन्स आणि फिजिओथेरपी. B2C कंझ्युमर टेक प्रॉडक्ट नाही करू शकत आपल्या देशामध्ये, हां. त्यामुळे यांना B2B2Cच जावं लागणार. 6 लाखांपासून 6 करोडच्या जर्नीमध्ये तुमच्या चपला तुम्ही झिजतील. एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करा आणि त्याच्यानंतर तुम्ही सेकंड प्रॉब्लेम पिक करा जो फर्स्ट प्रॉब्लेमशी रिलेटेड असतो, जिथे तुम्हाला वाटतं की तुमची एक्सपर्टीज आहे. आज आमच्याबरोबर इथे आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. मागच्या वेळी जेव्हा तुम्ही आला होता तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? आय थिंक आम्हाला जजेस कडून चांगली शिकवण मिळाली. पण त्याआधी मला एक गोष्ट नक्कीच सांगायची आहे की लाईफमध्ये सगळ्यांना दुसरा चान्स नाही मिळत. आम्हाला मिळाला, म्हणून आम्ही या आयडियाबाजच्या मंचाला आणि प्रतीक तुम्हाला मनापासून धन्यवाद म्हणत आहोत. विथ ऑल दिस फीडबॅक आम्ही ड्रॉइंग बोर्डवर परत गेलो आणि आज आम्ही एक नवीन सोल्युशन, स्ट्रॉंगर सोल्युशन तुम्हा सगळ्यांसमोर प्रेझेंट करायला आलो. व्हेरी गुड. कोर प्रॉब्लेम आमचा तोच आहे की आम्ही लोकांनी जर्नी सुरू केली आहे की आम्हाला भारताची हेल्थ इम्प्रूव्ह करायची आहे. हेल्थ सेगमेंटमध्ये आहोत आम्ही. आम्हाला माहिती आहे की करोडो लोक वेगवेगळ्या आजारांना तोंड देतात सेडेंटरी लाईफस्टाईलमुळे. त्यात एक फार मोठा सेगमेंट आहे 20 करोड लोकांचा जे मस्क्युलर स्केलेटॉन प्रॉब्लेम्सला फेस करतात. बॅक पेन झालं, नी पेन झालं. हे लोक जे आहेत जे फिजिओथेरपिस्टकडे जातात. पेशंट्स यांना फिजिओथेरपिस्ट इंजुरी किंवा क्रोनिक पेन पासून रिकव्हरी फेज पर्यंत घेऊन जातात आणि तिथे त्यांच्या हातातून हा पेशंट सुटतो आणि पेशंटची रिकव्हरी नाही होत. एरिनोच्या मदतीने आम्ही ज्या घरी बसून तुम्ही एक्सरसाइज करायला हव्यात, कशा करायला हव्या, कधी करायच्या, किती करायच्यात, हा फार मोठा गॅप आहे जो फिजिओथेरपिस्टला माहिती नाही की ते करत आहेत की नाहीत. आणि पेशंटच्या जवळ एक हँड होल्डिंग नाही आहे. तर आम्ही आमचा जो टेक्नॉलॉजी व प्लॅटफॉर्म जो आम्ही शोकेस केलाय त्याच्याच मदतीने पुढे जाऊन नवीन सोल्युशन घेऊन आलो आहोत या मंचावर आणि आज रिव्हील करत आहोत. तर तुम्ही जे सोल्युशन घेऊन आला आहात त्याचा व्हिडिओ आम्हाला दाखवाल please? ऍब्सोल्युटली. हो अगदीच. शुअर.
तर एक पेशंट जेव्हा फिजिओथेरपिस्टकडे जातो त्याची सुरुवात एका फिजिओथेरपी डॅशबोर्डने होते. त्याच्या थ्रू एक फिजिओथेरपिस्ट पेशंटला आरामात ॲड करू शकतो आपल्या पोर्टलवर विथ द हेल्प ऑफ व्हेरी फ्यू इन्फॉर्मेशन, आणि तो कोणत्या कंडिशनमध्ये तुमच्याकडे आलेला आहे ती कंडिशन टाकल्यानंतर पेशंट इझिली तुमच्या सिस्टममध्ये ॲड होतो. ॲड केल्यानंतर त्याची एक कस्टमाइज केअर जर्नी सुरू होते. आता एकतर फिजिओथेरपिस्ट त्याच्यासाठी एक नवीन प्लॅन क्रिएट करू शकतो, जसं की कोणत्या फेजमध्ये आहे, त्याला कोणता प्रॉब्लेम आहे, त्याला किती दिवसांसाठी वर्कआउट सुरू करायचं आहे. त्याचबरोबर आमची जी AI मेजर्ड वर्कआउट लायब्ररी आहे त्यातील कोणकोणते वर्कआउट त्याच्या हिशोबाने सुटेबल आहेत. एकदा का ते केल्यावर एकतर तो नवीन प्लॅन क्रिएट करेल किंवा आमच्या क्लिनिकली व्हॅलिडेटेड प्लॅन्सपैकी कोणताही एक प्लॅन असाइन करू शकतो. एकदा का प्लॅन असाइन झाल्यावर युजर जेव्हा ॲप डाउनलोड करतो, होम स्क्रीनवर युजरला इमिजिएटली पॉपअप येतो की तुम्हाला एक प्लॅन असाइन झालाय. त्या प्लॅनचे सगळे डिटेल्स युजर आपल्या स्क्रीनवर पाहू शकतो. त्याचबरोबर तो इथूनच आपल्या प्लॅनवर ॲक्टिवेशन आणि काम पण करू शकतो, आणि AIच्या मदतीने हे मेजर करणं सुरू करतो की तुम्हाला नक्की कसा वर्कआउट सुरू करायचा आहे. युजरला गाईड करायलाही सुरुवात करतो. त्याचबरोबर हेही सांगतो की तुम्ही योग्यरित्या केलं आहे की नाही. आम्ही एक नवीन फीचरही डेव्हलप केलं आहे, पोस्चर अनालिसिस, जे की फिजिओथेरपिस्ट आणि पेशंटची मदत करते. एक 360 तुमच्या बॉडीचा अनालिसिस करतं. त्याच्या बेसिसवर तुमची सिमेट्री आणि तुमच्या बॉडीचे अँगल पॉइंट्स ते क्लिनिकली रेंजच्या आत आहेत का त्याचा पूर्ण एक डिटेल रिपोर्ट बनतो, जो की फिजिओथेरपिस्टच्या जवळ अगेन रिअल टाईमवर पोहोचतो. अँड अगेन फिजिओथेरपिस्ट याच बेसिसवर एक करेक्ट डिसिजन घेऊ शकतो. निखिल, सिद्धार्थ, आधी तर मला तुम्हाला पुन्हा या मंचावर वेलकम करायची इच्छा आहे. थँक्यू. धन्यवाद. आणि खूप कमांडेबल आहे की तुम्ही इतक्या कमी वेळात आमचा फीडबॅक घेतला आणि त्याच्यावर एवढ्या लवकर टर्न अराउंड करून तुम्ही इथे घेऊन आलात. आधी तर मला त्याबद्दलच तुम्हाला अप्रिशिएट करायचं आहे. ट्रूली कमांडेबल. थँक्यू सो मच. थँक्यू. हे पुन्हा व्हाईट लेबल आहे की ब्रँड असेल अरिनो? तर तुमचा फीडबॅक आम्ही फारच क्रिटिकली घेतला आणि आम्हाला समजलं की आम्ही याला व्हाईट लेबल सोल्युशन म्हणून ऑफर नाही करणार. आम्हाला आमच्या ब्रँड विजिबिलिटीची खूप गरज आहे, अँड दॅट्स वाय आम्ही हे B2B2C मॉडेलमध्ये लॉन्च करणार आहोत, जिथे आम्ही एक कॉन्ट्रॅक्ट करणार फिजिओथेरपिस्ट किंवा बिझनेस सोबत. बिझनेस आमचं प्रोडक्ट रेकमेंड करेल एका कस्टमरला. कस्टमर आमचं ॲप वापरणार स्वतःच्या वेलनेससाठी. कस्टमर पे करणार फिजिओथेरपिस्टला, आणि फिजिओथेरपिस्ट सोबत एका रेव्हेन्यू शेअरिंग मॉडेलमध्ये काही रेव्हेन्यू आमच्याकडे येईल. आणि राहिला विषय इन्शुरन्सचा, तर आम्ही त्यातही विचार केला की कसे आम्ही आपली ब्रँड आयडेंटिटी मेंटेन करू शकतो. तर आमचं डिस्कशन झालं लाईक मोठ्या कंपन्यांबरोबर जे आमचं सोल्युशन इंटिग्रेट करायला तयार आहेत, आणि त्यांना आम्ही क्लिअरली ही गोष्ट मेन्शन केली आहे की वी विल शो आवर ब्रँडिंग ॲज लाईक पॉवर्ड बाय एरिनो. Co-branding is also not good enough. Yes. Branding, it should be solo branding. तर ती फिजिओथेरपी विल बी कम्प्लिटली सोलो Completely ब्रँडिंग, solo branding. बोथ फॉर द फिजिओथेरपिस्ट अँड फॉर द पेशंट. तर निखिल आणि सिद्धार्थ आमचे जे प्रोफेसर आहेत त्यांना काहीतरी सांगायचं आहे. जर एकदा मला माझ्या फिजिओथेरपिस्टने सांगितलं आणि ते कन्सिस्टंटली मला करायचंय, आणि जर तुमचं ॲप व्हेरीफाय करत असेल की मी ठीक करत आहे, तर मी पुन्हा फिजिओथेरपिस्टकडे का जाईन? एक्सरसाइज करणं एक पार्ट असतो ज्याला आम्ही HEPS म्हणतो, होम एक्सरसाइज प्रोग्राम. तो प्रत्येक फिजिओथेरपिस्ट सांगत नाहीत. जी फिजिओथेरपिस्टची ट्रीटमेंट असते ती फेसेसमध्ये असते. हे जे सुरुवातीचे 2 ते 4 हफ्ते असतात त्यात त्यांना रेग्युलरली यावं लागतं, तेव्हाच एक्सरसाइज सुरू होते. आणि तिथे त्यांना दिलेली एक्सरसाइज हळूहळू करायला सांगितली जाते. मग त्यांना त्याच्यानंतर बोलवलं जाते की येऊन बघा की फ्लेक्झिबिलिटी किती झाली आहे. जर तुमचा हात इतका मूव्ह होत होता आणि त्यात वेदना होत आहे तर ते फिजिकली चेक होणार. तर आता एक्सरसाइजेस चेंज होणार की आता एक्सरसाइजेसचा अँगल इतका चेंज होऊ शकतो, हे आता तुम्ही जाऊन त्या रुटीनला चेंज करा, जे आपल्या प्लॅटफॉर्मवर आपण चेंज करू शकतो. आणि आता पेशंट जास्त मूव्ह करून एक्सरसाइज करू शकतो. तर हा फायदा आहे कंटिन्युअस बॅक आणि फोर्थचा. निखिल आणि सिद्धार्थ, एकदा तुमची अपेक्षा काय आहे ते सांगा ना टायटन्सना. तर आमची अपेक्षा आहे 1 CR फॉर 4.5% इक्विटी, म्हणजे 20 CR प्रीमनी व्हॅल्युएशन. तर टायटन्स बोला आता. माझी एक स्वतःची इन्व्हेस्टमेंट आहे फिजिका फिटमध्ये, आणि मी जे त्याला स्केल होताना पाहिलंय ते फिनॉमिनल आहे.
कारण की माझं एक इन्व्हेस्टमेंट आहे, यामुळे मी कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टमध्ये नाही करू शकत. स्पेसिफिकली हा डोमेन तुम्ही जो फिजिओथेरपीचा निवडला आहे, पण विथ द स्लीप कंपनी बोथ फॉर एम्प्लॉईज आणि बोथ फॉर ऑर्थोपेडिक नीड्स आमच्याकडे फिजिओथेरपिस्टचं सुद्धा स्ट्रॉंग नेटवर्क आहे. Great. मी तुमच्या बरोबर त्या डोमेनमध्ये नक्कीच पार्टनरशिप करू शकते आणि ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला हेल्प पाहिजे आय विल बी हॅपी टू मेंटॉर. थँक्यू सो थँक्यू. मच. आज तुमच्याबरोबर हात मिळू शकणार नाही. ओके. मला ना या छोट्या राऊंड मध्ये मजा येणार नाही. ठीक आहे, तर मी थोडा जेव्हा मोठा 100 राऊंड मागाल करोडचा round जेव्हा ना, करतील जेव्हा 100 करोडचा संदेशजी. राऊंड असेल ना, तेव्हा मी त्यात असेल. आज मी हात मिळवू शकणार नाही तुमच्यासोबत. ठीक आहे. तुम्ही लोकांनी तुमचं जे प्रेझेंटेशन मी टीव्हीवर बघितलं आणि त्यानंतर तुम्ही ज्या ॲजिलिटीने तुमच्या प्रोडक्टमध्ये चेंजेस केलेत आणि तुमचं प्रोडक्ट एका नवीन व्हर्जनमध्ये घेऊन आलात, आम्ही त्याला डिझाईन थिंकिंगच्या भाषेमध्ये रॅपिड प्रोटोटायपिंग म्हणतो. तुम्ही दोघांनी त्या गोष्टीला फार एक्सेल करून दाखवलंय ह्या ठिकाणी. मी तुम्हाला एक ऑफर देऊ इच्छितो. तुमचं आधीचं व्हॅल्युएशन 14 करोडचं होतं. मी अगदी त्याच जुन्या व्हॅल्युएशनवर 40 लाख रुपये इन्व्हेस्ट करायला तयार आहे. तुम्ही काय करणार आहात सांगा. आम्ही एक काउंटर देऊ इच्छितो की आपण 18 करोडच्या व्हॅल्युएशनवर कन्सिडर करू शकतो का? 14 करोडचं जे व्हॅल्युएशन आहे ते करंट टर्नओव्हरला लक्षात घेऊन सुद्धा थोडं जास्तच आहे. आता जर काही महिन्यांनंतर तुम्ही टर्नओव्हरला टर्न अराउंड करून माझ्याकडे परत आला तर मग आपण करू शकू. पण आजच्या तारखेला ज्या प्रकारचं आता करंट गणित आहे, हे व्हॅल्युएशन ही फार चांगलं व्हॅल्युएशन आहे आणि दोन्ही बाजूनी ॲज अन इन्व्हेस्टर पण खूप चांगलं आहे, कारण ह्याची डिमांड वाढतच जाणार आहे, कारण याची दरवाढ खूप मोठ्या प्रमाणात होईल. तर तुम्ही याला ॲक्सेप्ट करावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे मनापासून. इट्स व्हेरी नाईस लुकिंग. पुढे बघा तर तुम्ही. कागदपत्र जेव्हा आलं होतं तेव्हा तर काही दुसरं बनवून आलो होतं. आता हा प्रिंट बडी पूर्ण नवीन काया पलट झाला. व्हेरी नाईस. आयडिया. अरे